नमस्कार, मी सुवर्णा जोशी. IBN लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत. ठाणे हे स्मार्ट सिटी व्हावं अशी अपेक्षा सगळे ठाणेकर व्यक्त करतायत. स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये सुद्धा ठाण्याचं नाव आहे, पण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल जॉईन झाल्यानंतर त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे. ही कारवाई रस्ता रुंदीकरणा दरम्यान अडचण ठरलेल्या अशा सगळ्या अनधिकृत बांधकामांवरची आहे आणि त्याचं ठाणेकर स्वागत करतायत. या संदर्भातला पुढचे अर्धा तास आपण स्पेशल रिपोर्ट पाहणार. अतिक्रमणावर हातोडा. सुरुवातीला आमचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. ठाण्यातल्या उपवन परिसरात सत्यम लॉजच्या इमारतीखाली 290 खोल्यांचं तळघर आढळून आलेलं आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान हे तळघर समोर आलेलं आहे. या तळघरामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 290 खोल्या आढळून आल्या आहेत. उपवन भागात हा लॉज आहे आणि या लॉजच्या समोरचं बांधकाम बेकायदा होतं. हे बांधकाम लॉजवाल्यांनी स्वतःच तोडलं, पण पाण्याची एक पाईपलाईन जमिनीखाली गेली होती. जेव्हा या पाईपलाईनचा शोध घेण्यात आला तेव्हा हे तळघर उघडकीस आलेलं आहे. इमारत ज्यावेळी पाडण्यासाठी महापालिकेचं पथक आलं त्यावेळी हे तळघर उघडकीस आलंय. या तळघरामध्ये अनैतिक कामं होत असल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे तळघरामध्ये झालेल्या 290 खोल्यांचं बांधकाम महापालिका काय किंवा पोलिसांना काय कसं कळलं नाही, कसं त्यांना माहीत नव्हतं, हे तर अशक्य आहे असे सगळे प्रश्न आता उपस्थित झालेत. या खोल्यांमध्ये काय होत होतं याची पोलिसांना माहिती कशी नव्हती, असे सगळे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत या सत्यम लॉजवर 10 वेळा कारवाई झालेली आहे अशी पोलीस दप्तरी नोंद आहे. 10 वेळा कारवाई होऊन सुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पुन्हा हे सत्यम लॉज सुरू होत होतं. ही वस्तुस्थिती आहे. ठाणे महापालिकेची तोडक कारवाई सुरू आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या अशा दुसऱ्या ह्या तोडक कारवाईच्याच वेळी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे ठाण्यातल्या उपवन भागामध्ये हा सत्यम लॉज आहे. आपण बघू शकता या मी लॉजच्या ह्या खालच्या मजल्यावरती आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण बघू शकता हा जो तळ मजला आहे याच्या खाली म्हणजे रोड लेवलच्या 3 मजले खाली ही इमारत आहे. आपल्याला हे ऐकल्यानंतर धक्का बसेल. वरच्या बाजूने जर गेलं उपवनच्या जर रोडच्या लेवलने जर गेलं तर फक्त वरच्या बाजूला हे फक्त एकच मजला दाखवला जातोय समोर, ज्याच्यामध्ये फक्त 15 ते 16 रूम यामध्ये आहेत असं माहिती मिळते, ज्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरला जातो. मात्र ही धक्कादायक माहिती आली 290 रूम्स या लॉजमध्ये. सर तुम्ही स्वतः पाहणी करताय, खरोखर धक्कादायक आहे. तुम्हाला म्हणजे आम्हालाही कधी असं ठाण्यामध्ये आहे असं जाणवलं नव्हतं. काय तुम्ही म्हणा 290 रूम काही सांगताच येत नाही आहे. कारण कसं आहे की आम्ही ह्याच्या समोरचं जे पोर्शन होता ते तोडला होता आणि त्यांनी सांगितलं तोडतोय आणि साधारण 30 ते 35 काय जे समोरचं स्ट्रक्चर तो तोडला होता आपण ह्यामध्ये. आणि आत्ताच मला सांगण्यात आलं, आमच्या अधिकाऱ्याने मला फोन केला की एक अशी ते स्ट्रक्चरच्या मागच्या बाजूमध्ये सुमारे 290 रूम आहे आणि एकदमच आता परिसरामध्ये बघितल्यानंतर ते स्पष्ट होतात की ते काय चालायचं आहे. म्हणजे आता ते मला म्हणजे वर्तमान ह्यामध्ये म्हणजे मीडियावर ते बोलायची गरज नाही आहे, पण ते शूटिंग केल्यानंतर लक्षात येतील की सर्व दारूची बॉटले आणि बाकी जे सर्व असतात म्हणजे ते सर्व पडलेलं आहे तिथे रूम्समध्ये. पण जे आहे त्या बेडवरमध्ये ते दिसलेलं आहे. इट इज शॉकिंग खरं म्हणजे अशा प्रकारच्या स्ट्रक्चर आणि सुरू आहे इथे आणि कोणाच्या लक्षात नाही आहे. याबद्दल काय मला बोलता येत नाही आहे, पण ठीक आहे. आता हे आलेल्या लक्षात आमच्या मोहीमच्या भागमधून तो ह्याला आता पूर्ण तोडणार आहे आम्ही. सर प्रशासनाला माहिती नव्हतं, मीडियाला देखील माहिती नव्हतं. ठाणेकरांचं दूरच. ठाणेकरांना अशामध्ये ह्या जी संस्कृती ज्या ठाण्यामध्ये आहे ह्या ठाण्यामध्ये अशा प्रकारचे धंदे चालतात, इथे अशा प्रकारचे गैरव्यवहार चालतात, हे सगळं बघून तुम्ही आता पुढच्या कारवाईला अशाच प्रकारे तुम्ही सगळी पाहणी करणार? नाही, मी तो आता ठरवलेला आहे. मी तो आता जे सांगितलं मी सकाळी पण बोललो होतो मी की मी आता ठरवलेलं आहे की या शहरामध्ये हे अशा प्रकारच्या जेवढं लॉजिंग आणि तसंच जेवढं अनधिकृत डान्स बार किंवा बार आहे जे ज्या ठिकाणीमध्ये बेसिकली बारबद्दल माझा काय विरोध आहे अशा नाही आहे, पण जिथे अशा प्रकारच्या अनधिकृत इमारतीमध्ये अनधिकृत धंदा सुरू आहे तर खरं जसं मी सांगितलं हे खरं म्हणजे पोलीसची काम आहे की अनधिकृत धंदे कुठे सुरू आहे नाही आहे हे बघणे. पण इमारत असल्यामुळे आता ह्या संदर्भात मी आता हे जे कार्यवाही सुरू झालेलं आहे हे एकदम शेवटच्या अंतिमच्या टप्प्यापर्यंत नक्की आणणार आहे.
शेवटच्या टप्प्यापर्यंत कारवाई करणार आणि संपूर्ण इमारत ठाण्यामध्ये अशाच प्रकारची किती इमारती आहेत ते देखील शोधून काढल्या. तर धन्यवाद जयस्वाल आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघूया की कशा पद्धतीची रूमची रचना ह्या सगळ्या इमारतीच्या आतल्या भागामध्ये आहे. वरती जर रस्त्याच्या लेवलला जर आपण पाहिलं तर रस्त्याच्या लेवलला ही जर फक्त 12 ते 13 रूमची ही फक्त बिल्डिंग दिसते. मात्र रस्त्याच्या लेवलच्या आतमध्ये खाली जमिनीमध्ये ही 70 फूट जमिनीखाली ही इमारत आहे. आपण बघू शकता किती ही 10 बाय 10च्या देखील छोटीशी ही रूम आहे. यामध्ये बेड आणि एक टॉयलेट अशा पद्धतीची ही रूम आहे. असे तब्बल 290 रूम्स ह्या इमारतीमध्ये जमिनीखाली आहेत. ही सगळ्यात धक्कादायक माहिती आहे का ठाणे प्रशासनाला देखील ही धक्कादायक माहिती मिळते समोर. त्याचबरोबर पोलिसांना देखील याबाबतची माहिती नव्हती. एका फ्लोअरवरती किमान जर आपण पाहायला गेले तर 70 ते 80 रूम्स हे तयार करण्यात आले. सगळ्या रूम्समध्ये प्रॉपर AC लावलेले आहेत. सगळी रचना चांगली आहे. किती मोठ्या प्रमाणात ह्या इमारतीमध्ये समोरून दिसायला तर 30 बाय 30ची फक्त बिल्डिंग दिसते. मात्र त्याच्या खाली 290 रूम्स आहेत आणि तिथे अनैतिक धंदे चालतात. हे गेल्या अनेक वर्षापासून चालत आहेत. का कसं काय हे पोलिसांना अजूनपर्यंत लक्षात नाही आलं, त्यांना कसंपर्यंत अजूनपर्यंत समजलं नाही किंवा महापालिकेला देखील त्यांच्या कसं ध्यानात आलं नाही, हाच खरा मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, ठाणे. या सगळ्यावरून IBN लोकमतने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. एकतर सत्यम लॉज मधल्या अनैतिक धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद होता का? सत्यम लॉजच्या मालकाच्या मुसक्या पोलीस आता आवळणार का? एवढी वर्ष हे अनैतिक धंदे सुरू असताना पोलीस आणि प्रशासन सुद्धा झोपलं होतं का? जमिनीखाली 3 मजले बांधकाम सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली का? पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं ही कामं सुरू होती का? अनैतिक धंद्यांना मदत करणारं रॅकेट ठाण्यातल्या पोलीस आणि पालिकेमध्ये आहे का? ठाण्यात अशा प्रकारचे अनेक लॉज असल्याचं बोललं जात आहे. त्या सगळ्या लॉजवर आता कारवाई होणार का? ठाणे शहरामध्ये पालिकेने रस्ता रुंदीकरण मोहीम हातात घेतल्यावर शहरातले अनधिकृत बार, लॉज, लाऊंज आणि गॅरेज या सगळ्यावर कारवाई करायला सुरुवात केली. ही ड्रोनची फुटेजेस तुम्ही पाहत आहात. कुठे कुठे कारवाईला सुरुवात झाली ते या ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतो आहोत. आनंदनगर चेकनाका इथून घोडबंदर रोडवरील गायमुख पर्यंत कारवाईला सुरुवात करण्यात आली. आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा जो दुसरा दिवस होता तो कोठारी कंपाऊंड परिसरामध्ये कारवाई करण्यात आली. तिथे तो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा जमलेली होती आणि तिथे कारवाई झाली. आणि या परिसरामध्ये तिथल्या सगळ्या परिस्थितीचा कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. ठाणे महानगरपालिकेची आज तोडक कारवाई दुसऱ्या दिवशी खूप जोरात सुरू आहे. मी सध्या कोठारी कंपाऊंडच्या रस्त्यावरती उभा आहे. या रस्त्यावरती आज मोहीम सुरू आहे. काल दिवसभरामध्ये ठाणे महापालिकेने एकूण 275 अतिक्रमण बांधकामं तोडली होती. आज देखील तशाच पद्धतीने कामकाज सुरू आहे. परंतु मी ज्या कोठारी कंपाऊंडच्या रोडवरती आहे त्याच्या डिवायडरवरती मी उभा आहे. आपण बघू शकता या डिवायडरच्या माझ्या डाव्या बाजूला आपण बघू शकता की इथे 20 मीटरचा रोड आहे. खरं म्हटलं तर हा दोन्ही साईडचा रोड 2005 साली मंजूर झाला होता आणि हा एकूण रोड 40 मीटरचा आहे. माझ्या डाव्या बाजूला हा जो रस्ता आहे तो मात्र 20 मीटरचा तयार झालेला आहे. मात्र माझ्या उजव्या बाजूला तुम्ही जर बघाल तर ते चित्र खूप वेगळं आहे. कारण इथे 20 मीटरचा रोड आहे मात्र तिथे 5 ते 10 मीटर फक्त उरलेले आहेत. बाकी उर्वरित रोड हे अनधिकृत बांधकामाने संपूर्ण व्यापला गेलेला आहे. आता हे जे सगळे गाळे आहेत हे आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तोडक कारवाई जी हाती घेतलेली आहे त्यामध्ये सगळे गाळे तोडले जाणार आहेत. काही स्वतः मालक जे आहेत ते स्वतःहून हे गाळे आपले तोडतायत कारण त्यांचा जो उरलेला माल जो सामान असेल ते तरी त्यांच्या हाती लागेल म्हणून स्वतःहूनच घाबरून स्वतः मालक हे आपले गाळे खाली करतायत. परंतु जर आपण पाहिलं गेलं महापालिकेची एकूण जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये काल एकूण 275 गाळे तोडले गेले होते आणि आज देखील तशाच पद्धतीने हे गाळे तोडले जात आहेत. हे जर आपण याचं चित्र पाहिलं 2005 साली हा रस्ता मंजूर झाला आहे तरी देखील तब्बल 11 वर्षानंतर सुद्धा हे रस्ते कसे काय काबीज केले गेले. हे यांचे मूळ जे दुकान आहेत ती दुकानं आतल्या साईडला हार्डली 200 ते 300 स्क्वेअर फीटची होती. मात्र हे वाढत येऊन या सगळ्या गाळेधारकांनी आपली दुकानांची जी व्याप्ती वाढवली ही 200 ते 400 फुटावरून
डायरेक्ट 2,500 ते 3,000पर्यंत स्क्वेअर फीटचे गाळे बनलेत. हे गाळ्यात हे मोठे शोरूम्स इथे उभारले गेले, मोठमोठे हॉटेल्स इथे आहेत, डान्स बार होते. या सगळ्यावरती आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाईला सुरुवात केली. यामध्ये नुकसान तर मोठ्या प्रमाणात आहे, कारण या गाळ्यांची किंमत जी आहे ती 5 ते 6 कोटीच्या वरती आहे. त्याचबरोबर सध्याचं भाडं जरी पाहिलं आपण तर महिन्याला 2 ते 3 लाखाच्या वरती या प्रत्येक गाळ्याचं भाडं आहे. त्यामुळे किती महत्त्वाच्या ठिकाणी हे गाळे उभारले गेले होते आणि त्याचा गेल्या अनेक वर्ष फायदा घेत होते. पण हे गाळे कशामुळे उभारले, कोणाच्या वरदहस्तामुळे उभारले हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणून तर ह्याच्यावरती गेल्या अनेक वर्ष कारवाई होत नव्हती. स्थानिक नगरसेवक असतील, त्याचबरोबर महापालिकेचे काही अधिकारी असतील, यांच्या संगनमतानेच हे गाळ्यांनी एवढी व्याप्ती वाढवली आणि हा रस्ता गिळंकृत केला होता. मात्र महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जी काही मोहीम हातात घेतली त्यानंतर मात्र हे सगळे रस्ते आता मोकळे झालेत. या ठाण्यातल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर फुटपाथ देखील मोकळे झालेले आहेत. आता ही जी मोहीम आहे ही आयुक्तांची ही फक्त घोडबंदर रोडवरील जे काही डान्स बार असतील, लॉजेस असतील यांच्यावरती सुरू आहे. मात्र यानंतरची जी कारवाई आहे ती मात्र मूळ ठाण्यामध्ये असणार आहे. जी मूळ ठाण्यामध्ये बजबजपुरी सुरू आहे, ज्या मूळ ठाण्यामध्ये जे लेडीज बार आहेत, गोडाऊन्स असतील किंवा त्याचबरोबर लॉजेस आहेत जिथे गैरप्रकार सुरू असतात, अशा सगळ्या ठिकाणी मूळ ठाण्यामध्ये ही कारवाई होणार आहे. आणि त्या कारवाई झाल्यानंतर जी ठाण्याची बजबजपुरी आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे आणि मूळ ठाणे देखील एक मोकळा ठाणा, जिथे मोकळं तिथले रस्ते देखील मोकळा श्वास घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा विनय मात्रे, IBN लोकमत, ठाणे. दरम्यान महापालिका आयुक्तांच्या कारवाईवर सर्वसामान्य ठाणेकर मात्र खुश आहेत, पण कारवाईत सातत्य हवं अशी अपेक्षा मात्र त्यांनी व्यक्त केलेली आहे. निश्चितच समाधानी आहे, परंतु जी धडक मोहीम घेतलेली आहे ती पूर्णतः नेली पाहिजे आणि पुन्हा रस्ते जसे ते जे रुंदीकरण झालेले तसंच राहावं ही ठाणेकरांची इच्छा आहे. रस्ता रुंदीकरण हे महापालिकेने हाती घेतलं आहे, ते खरंच खूप छान आहे. भविष्यात याची गरज आहे. पण जे बाधित झालेले सगळे म्हणजे वर्कशॉप असतील किंवा कोणी असं म्हणजे असेल तर त्यांना लवकरात लवकर म्हणजे निदान त्यांची जागा त्यांना मिळाली पाहिजे. ठाणेकर नागरिक म्हणून मी अशी प्रतिक्रिया व्यक्त करेन की काही खुशी काही गम, कारण पालिका आयुक्त जे काय योजना राबवत आहेत ही चांगल्या प्रकारची योजना आहे. सर्वसामान्य ठाणेकरांना ती उपयुक्त आहे आणि गरजेची देखील आहे. परंतु इथे इम्प्लिमेंटेशन जे आहे आणि सातत्य जे आहे ते कुठेतरी विखंडित असं दिसतंय. नए मनपा आयुक्त आने के बाद में रास्तों पे उन्होंने बहुत ध्यान दिया है. जहाँ पे ट्रैफिक हो रही थी वहाँ पे उन्होंने सड़कों को चौड़ा किया है और चौड़ा करने के साथ साथ जो है उनको ये भी देखना चाहिए कि बहुत जगह में गैरेज वाले, शोरूम वाले या अवैध पार्किंग 2 लाइन 3 लाइन जो है लोगों को चलने के लिए जगह नहीं बचती है. गाड़ियाँ जो है TMT की बस जो है कहीं जगह पे रुक जाती है, उसको दूसरी गाड़ियाँ हटाने के बाद पैसेंजर जो को कोशिश करना पड़ता है. ऐसी स्थिति है. इसके लिए जो है मनपा आयुक्त को कोई विशेष दस्ता बनाना चाहिए. प्रथम म्हणजे जे रस्ता रुंदीकरणाचा जो त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ करायला आणि ठाणे शहर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण स्मार्ट सिटीकडे आपण चाललेलो आहोत. आयुक्तांचं प्रथम मी अभिनंदन करेन की आपण चंद्रशेखर नंतर जो ऑफिसर त्या ठिकाणी तयार झाले, ऑफिसर जे आलेले आहेत संजीव जयस्वाल, त्यांनी जी धडक मोहीम त्या ठिकाणी घेतलेली आहे समाधानी आहेत. आणि आता रस्ते पण चांगले सुधरवलेत. पॉलिटिकल लोकांनी चांगले केलेत रस्ते, नो डाऊट. आपण ग्राफिक्समध्ये पाहिलंच असेल की मागच्या 2 वर्षांमध्ये रादर किती अतिक्रमणांवर कारवाई झालेली आहे. आपण एक उदाहरण घेऊया. 2 महिन्यांपूर्वीच महापालिकेनं वर्तकनगर नाक्यावर अनधिकृत बांधकामांवर कारवाई केलेली आहे. ती कारवाई खरं तर अंतिम टप्प्यात आहे, पण वाहन चालकांना यामुळे खूप फायदा होतोय आणि त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी सुद्धा होत नाहीये. याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांच्याकडून. आता आपण उभे आहोत ठाण्याच्या वर्तकनगर नाक्यावरती. या नाक्यावरती काही दिवसांपूर्वी या नाक्यावरती पोहोचायला हायवे जंक्शन पासून जवळपास अर्धा तास लागायचा आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी इथे धडक मोहीम राबवली. ठाणे नवीन ठाण्याचा हा जो नवीन भाग आहे, पोखरण रोड नंबर 1 आणि 2 याचा रस्ता रुंदीकरण करण्यात आलं. हे जे रस्ते होते हेच पहिल्यांदा 30 फुटावरनं 120 फुटांपर्यंत नेलेले आहेत. काही दिवसांमध्ये हे काम जे आहे हे पूर्ण होईल आणि जवळपास फेब्रुवारी एंडपर्यंत ह्या रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांना पूर्णतः वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळणार आहे. ह्याच प्रकारची रस्त्याची मोहीम जी आहे ही ठाण्याच्या विविध परिसरामध्ये सुरू आहे. घोडबंदर रोड असेल आणि जुनं ठाणे असेल याच्यामध्ये सुद्धा आता ही महानगरपालिकेची धडक मोहीम ही सुरू राहणार आहे.
वाहतूक कोंडी ज्या ज्या गोष्टींमुळे होते त्या त्या गोष्टींवरती ठाणे महानगरपालिकेचा हातोडा हा चालणार आहे. आणि अशा पद्धतीने फेब्रुवारी एंडपर्यंत ठाण्यातल्या रस्ते जे आहेत हे सुसज्ज होणार आहेत. लवकरच आपल्याला नवीन ठाणे पाहायला मिळणार आहे आणि ठाणेकरांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेला जे आहेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बांधकामं काढायला जी आहे मदत केलेली आहे. आता आपण पाहू शकतो की हे जे रस्ते होते ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि ही सुधारणा जी आहे लोकांनी याची प्रशंसा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे. ठाणे नगरी ही कलाकारांची नगरी म्हणून सुद्धा ओळखली जाते. सर्वसामान्य ठाणेकर असोत किंवा कलाकार असोत यांनी सुद्धा स्वच्छ सुंदर ठाणं होण्यासाठी म्हणून आता पुढाकार घेतलेला पाहायला मिळतोय. याच अनुषंगाने एका छोट्या ब्रेक नंतर आपण अधिक जाणून घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. आपण पाहताय अतिक्रमणावर हातोडा हा आमचा विशेष कार्यक्रम. महापालिका एका बाजूला अनधिकृत बांधकामांच्या जाळ्यातून ठाणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दुसरीकडे ठाणेकर स्वतःच रस्त्यावर उतरून ठाणं स्वच्छ आणि रंगीत करण्याकरता प्रयत्न करतायत. ठाण्यामध्ये कॅडबरी जंक्शन रोडवरच्या भिंती रंगीत करण्याचं काम सध्या ठाण्यातले प्रसिद्ध कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून सुरू आहे. याविषयी अधिक जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. ठाणे शहराचं आता रूप बदलतंय. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या तोडक कारवाईनंतर ठाण्यातले रस्ते म्हणा त्याचा मोकळा श्वास घ्यायला लागलेत. ठाण्यातल्या फुटपाथवरून आता चालणं शक्य झालेलं आहे. मात्र ठाणे आता ब्रँडिंग होतंय. नुसतं ब्रँडिंग नाही तर ठाणे आता कलरफुल होतंय. आता तुम्ही ठाण्यामधून जर ठाणेकर फिरणार असतील, रस्त्यावरून जर ये जा करणार असतील किंवा फुटपाथवरून, तर त्यांना असं ह्या सगळ्या सुंदर वातावरणातून त्यांना ते चालणार आहेत. आपण बघू शकता मी कॅडबरीच्या सर्व्हिस रोडवरती, कॅडबरी सर्व्हिस रोडची ही भिंत बघताय तुम्ही की यापूर्वीतून चालणं शक्य नव्हतं, कारण फुटपाथवरती देखील चालणं शक्य नव्हतं. रस्त्यावरून चालायचं म्हटलं तर वाहनांची तिथे ट्रॅफिक जाम असायची. मात्र आता ह्या फुटपाथवरून चालताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळणार आहे. या सगळ्या ज्या फुटपाथवरच्या भिंती आहेत या भिंती रंगवण्याचं काम सुरू झालं आणि हे कोण करतंय तर हे सगळे सर्वसामान्य ठाणेकर करतायत. यांचं सगळ्यांचं मत एकच आहे की महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ज्या पद्धतीने ठाण्याचं रूप बदलायला घेतलंय त्यांना एक मदत म्हणून किंवा ठाण्यातलं एक जी सुंदरता आणायची त्याच्याकरता लोकसहभागामधून ठाण्यातल्या वेगवेगळ्या कॉलेजमधली मुलं असतील, ठाणे स्कूल ऑफ आर्ट्समधली मुलं असतील किंवा इतर सगळ्या संस्थांमधल्या तरुण मुलांनी ह्या सगळ्या इमारती रंगवायला सुरुवात केली. सध्या ठाण्यातल्या 55,000 स्क्वेअर फीटच्या भिंती रंगवायचं प्राथमिकदृष्ट्या हाती घेतलेलं आहे. मात्र येत्या 4 तारखेपासून ठाण्यामधल्या 35 किलोमीटर रस्त्यालगतच्या ज्या भिंती आहेत त्या भिंती रंगवल्या जाणार आहेत आणि त्याच्याकरता ठाण्याचे सर्व विद्यार्थी जे स्कूल ऑफ आर्ट्समधले असतील किंवा ठाणे स्कूल ऑफ आर्ट्समधले असतील किंवा दिव्यांग विद्यार्थी देखील ह्यामध्ये सगळ्या सहभाग घेणार आहे. लोकसहभागातून आता ठाण्यातल्या ह्या ज्या भिंती आहेत त्या रंगवल्या जाणार आहे आणि ठाणे सुंदरमध्ये लोकांचा देखील सहभाग होणार आहे. माझ्यासोबत नामवंत आर्टिस्ट आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या मनात नक्की काय कल्पना आहेत ते देखील यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांची सगळी मुलं जी आहेत आर्टिस्ट आहेत त्यांना घेऊन हे सगळे प्रयत्न करतात. तुमच्या मनात काय वाटतं? तुम्हाला पूर्वीचं ठाणं माहिती होतं, आता तुम्हाला ठाणं बदलायचं आहे, कलरफुल ठाणं करायचं आहे, एक सुंदर ठाणं करायचं, काय तुमच्या मनात? माझ्या मनामध्ये एक सुंदर कल्पना अशी आहे की ठाणं बदलते ही वस्तुस्थिती आहे, ते कॉस्मोपॉलिटन आहे आणि बरेचसे मुंबईमधलेच नामवंत लोक ठाण्यात स्थानांतर झालेले आहेत. तर मला असं वाटतं की हे ठाणं रंगीबिरंगी झालेलं आहे जास्त. आता वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक इथे आलेले आहेत आणि ते कलरफुल ॲज वेल ॲज ते फास्ट झालेले आहे. पूर्वी थोडंसं संतगतीने चालणारं ठाणं कॅडबरी जंक्शन ते आता इतकं फास्ट झालेलं आहे तर त्याची पूर्ण रचना आम्ही आमच्या ह्या म्युरल म्हणजे भित्तीचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पीड दाखवत असताना इथे ट्रॅफिक जंक्शन होतं, तर ट्रॅफिकच्या संदर्भातल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये रिफ्लेक्टच्या चित्रातून होतात. त्याच्यानंतर जुईस सेमेट्री आहे जी ऐतिहासिक आहे, तर त्यांना श्रद्धांजली म्हणून एक छोटंसं भित्तीचित्र तिकडे आम्ही अरेंज केलेलं आहे. ते तुम्हाला बघायला मिळेल आणि आनंद त्याच्यात निश्चितच मिळेल. आणि जे गजबजणारं ठाणं ते गलिच्छ वाटत होतं, परंतु या आत्ताच्या होतकुरू सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन इथे कुठलेही नो प्रॉफिट नो लॉस या पद्धतीने हे सगळं काम केलेलं आहे. याच्यातून कुठलाही चित्रकार माझ्याबरोबर जे कलिग आहेत त्यांनी कुणीही मानधन न स्वीकारता हे याच्याने उत्स्फूर्तेने याला मदत करण्यासाठी ठरवलेलं. माझ्याबरोबर साधारण 25 जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत जे मास्टर्सचे आहेत, BFAचे आहेत. त्याचबरोबर ठाण्यातले काही नामवंत कलाकार आहेत. माझ्याबरोबर माझे मित्र चंद्रकांत हलोले आहेत, त्यानंतर श्रीकांत आहेत, खैरनार, हे पण याच्यामध्ये सहभागी झालेलं. खरंच सुरुवात केली, आयुक्तांनी सांगितलं की आपण हे असं करायचं आहे, प्रोजेक्ट फार आवडला
आणि आम्ही सुरुवात केली. निसर्गातले फॉर्म घेऊन आम्ही काही वॉलपेपर्स तयार करायचे ठरवले. वॉलपेपर्स आम्ही करायला सुरुवात केली आणि हे लोकांचा उत्स्फूर्त साथ आली की अक्षरशः आमचा सत्व ग्रुप म्हणून आहे. ह्या ग्रुपमध्ये आर्टिस्ट कमी पण इतर लोक फार आहेत. म्हणजे थोडक्यात काही वकील आहेत, काही डॉक्टर आहेत, काही हौशी कलाकार आहेत, काही हाऊसवाईफ आहेत. अशा लोकांनी ही सुरुवात केलेली वॉल आहे. पण इथे आल्यानंतर आम्ही काम करत असताना नंतर संध्याकाळी आमच्या सोबत आणखी लोक जॉईन झाली. जवळपास 50 लोक वेगळ्यापर्यंत जॉईन झाली. ते रोज येऊन आमच्यासोबत काम करतात आणि ते आम्हाला हवे तसे. फक्त आम्ही त्यांना गाईड करतोय. मी स्वतः आर्टिस्ट असून सुद्धा अजून एकदाही ब्रश हातात घेतलेलं नाहीये. मी फक्त गाईड करायचं काम करतोय. सगळेजण याच्यात मेसेज द्यायचा प्रयत्न करतात, कारण आर्टिस्ट जे काही ड्रॉइंग करत असतो ते लोकांना एन्जॉय करायसाठी असतं आणि तुम्ही जे काही बघणार आहात ते फार कलरफुल असल्यामुळे ठाणा जे आत्ता तुम्हाला बघायला मिळते फार रंगीबेरंगी असते. त्याच्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होता येते. इन्व्हॉल्वमेंट कुठल्याही आर्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप इम्पॉर्टंट असते. ते फक्त आर्ट बघण्यासाठी नसतं, एन्जॉय करायसाठी असतं. आणि आता ह्याच्यानंतर ठाणे हे एन्जॉय करण्यासाठी होईल. म्हणजे हे एक एन्जॉयमेंटचाच पार्ट होऊन जाईल. नंतर नॉर्मली लोक चित्र बघून जस्ट पुढे जातात. तसं न होता याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असल्यामुळे त्यांना वाटतं की मीही काहीतरी केलं आहे. आता ठाण्याचा रहिवासी असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते की मी काय केलं ठाण्यासाठी. तर आता प्रत्येकजण ज्यांनी कोणी इन्व्हॉल्वमेंट आहे ते प्रत्येक सांगू शकले की हो मी ते ठाणं सुशोभीकरणासाठी माझा काहीतरी हातभार लागला. पण पाहिलं कसं लोकसहभागामधून हे सगळं ठाण्याचं आता रूप बदललं जातंय. ठाणं कसं कलरफुल होतं मागचं. यामध्ये नुसतंच कलरफुल करण्याचं नाही तर त्याच्या माध्यमातून मेसेज देण्याचा देखील प्रयत्न हे कलाकार करतायत. एक आहे की आता इथून ठाणेकर मात्र या फुटपाथवरून चालताना स्वतः कोणती घाण करणार नाही किंवा कचरा टाकणार नाही. एवढं मात्र ह्या कलरफुल शहरामध्ये फिरताना त्या ज्या पद्धतीने ठाणं बनतंय त्याच्यानंतर कोण आता तशा पद्धतीची घाण करू शकणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचं विनय मात्रे, IBN लोकमत, ठाणे. एका बाजूला महापालिका आयुक्त कारवाई करताना दिसत आहेत. धडक मोहीम त्यांनी कारवाईची अतिक्रमणाविरोधात राबवलेली पाहायला मिळते. दुसरीकडे ठाणेकर आणि खास करून कलाकार सुद्धा आपली जबाबदारी ओळखत आहेत. रस्त्यावर उतरून ठाणं स्वच्छ आणि सुंदर कसं होईल यासाठी प्रयत्न करतायत. हेच एकत्रीकरण सामान्यांचं आणि प्रशासनाचं झालं पाहिजे तर कुठे शहरं अजून स्वच्छ, सुंदर आणि सुदृढ होऊ शकतील. आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.